सो मॅडम, जेव्हा तुम्ही इटरनेट स्पेसमध्ये आले तर पहिली अशी एखादी गोष्ट सांगा जी तुम्हाला अट्रॅक्ट केली, त्याच्याबद्दल आमचे सर्व लोकांना कळलं पाहिजे. ओके, जेव्हा मी आणि माझी बहीण, माझ्या बहिणीने इथे फ्लॅट घेतलाय, जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो ना तर पहिलं अट्रॅक्शन काय होतं ना, जे डोंगराची रेंज आहे ती. म्हणजे आता आम्ही आलो होतो तेव्हा म्हणजे उन्हाळाच होता. आम्ही पण असं आलो, त्या दिवशी मी पाहिलं, फ्लॅट बघितला आणि आम्ही लगेच बुक केला. कारण मी फ्लॅटमध्ये गेल्यावर जे एक पॉझिटिव्ह वाईब्स मिळते ना, आणि जे काय म्हणतो आपण निसर्गाशी जोडले जातो, हे आम्हाला इथे जाणवलं. आम्ही गेल्यावर बाहेर इतकं कडकड ऊन होतं, पण तरी पण आम्ही घरी गेलो ना तेव्हा एक म्हणजे घरी म्हणजे आता आमचं घर आहे म्हणून तिकडे गेल्यावर एक थंड वारा आणि एक खूप पॉझिटिव्ह वाईब्स. पॉझिटिव्ह. सो पॉझिटिव्ह हा तुमचं पहिलं अट्रॅक्शन. येस. ठीक आहे मॅडम, माझा नेक्स्ट प्रश्न आहे, तुमच्यासाठी सर्वात मोठं डिसाइडिंग फॅक्टर काय होतं जेव्हा तुम्ही होम इथं बाय करायला आले? माझी बहीण 2015-16 मध्ये एकदा येऊन गेली होती, तेव्हा ती पावसाळ्यात आली होती. तेव्हा तिने मला सांगितलं होतं की इकडे ना डोंगरावरून खूप छान पावसाळ्यात झरे वाहतात आणि पूर्ण हिरवगार वातावरण असतं. तर मी डोक्यात ते ठेवलं होतं परत जेव्हा मी इकडे आलो तेव्हा. आणि मी आल्यानंतर डेफिनेटली आम्ही जानेवारी-फेब्रुवारीमध्ये वगैरे आलो होतो. तेव्हा पण असं छान वातावरण होतं की उन्हाळ्यात पण एवढं छान वातावरण असेल तर डेफिनेटली पावसाळ्यात तर मला वाटतं असं 1000 टाइम्स बेटर. म्हणून तो एक फॅक्टर होता आमचा येण्याचा. अच्छा, मला एक सांगा मॅडम, ॲम्युनिटीजमध्ये सर्वात बेस्ट ॲम्युनिटीज कोणती वाटली? युजली बघा, मोस्टली सगळ्या ॲम्युनिटीज काय असतात, मोस्टली जिम असतं, स्विमिंग पूल असतं. पण द बेस्ट थिंग वॉट आय लाईक्ड वॉज द लायब्ररी, जी कुठेच नसते. मी कुठेच म्हणजे पाहिली नाही. म्हणजे माझं स्वतःचं पण घर ठाण्याला आहे, तिकडे पण जिम आहे, बाकी सगळं आहे, पण लायब्ररी हा कन्सेप्ट आहे ना कुठेच नाहीये. मोठे मोठे डेव्हलपर्स कोणी इंट्रोड्यूस केलं नाहीच केलंय. आणि दुसरं सोना हे ना, ते पण एक वेगळं खूप छान आहे. म्हणजे माझी मुलगी US ला असते, तर हे कन्सेप्ट मी तिकडे पाहिलं होतं आणि मला त्याचं खूप छान वाटलं की इकडे आल्यावर मला त्या सगळ्या फॅसिलिटीज पण इकडे मिळणार आहे. सो दॅट वॉज द यू कॅन से द बेस्ट पार्ट. या आणि कॅफे, राईट, की असं असतं ना नेहमी कोणी आल्यावरती कसं असतं ना, नुसते घरी बसतात. पण आल्यावर कधी कधी असं वाटतं, जेव्हा आपण सेकंड होम घेतो, घरी पण आपण जेवण करतो, घरी पण नाश्ता करतो, पण कधीतरी असं वाटतं ना, अरे चला खाली जाऊ आणि खाली काहीतरी खाऊ, छान कॉफी पिऊ, लायब्ररीमध्ये बसू. आता माझी बहीण वर्क फ्रॉम होम करते, असं पण होईल की सेकंड होम आहे, त्याच्यामुळे कधी कधी गेस्ट असतात, फ्रेंड्स असतात, काही गोष्टी नाही घरी करू शकत. शी कॅन ऑलवेज यूज अ लायब्ररी ॲक्सेस, आणि ती तिकडे बसून तिचं वर्क फ्रॉम होमचे काही तास तरी ती तिकडे शांतपणे करू शकते. म्हणजे काय म्हणतात, जी कामासाठी पण लागले ती शांतता आणि मनाला पाहिजे ती शांतता जी आपल्याला घरी मिळते, आणि कामासाठी जर शांतता पाहिजे तर लायब्ररी आहे. थँक्यू सो मच मॅडम, तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूप थँक्यू सो मच.